परतून घेते मी. फोडणी दिली, जिरं, मोहरी, कांदा, कढीपत्ता हे टाकून घेतलेलं आहे. असं वातावरण आहे, त्याच्यामुळे सर्दी झाली मला. मुलगी तर आजारी आहे, पण तिची कबड्डीची प्रॅक्टिस सुरू आहे. त्यांची मॅच आहे कबड्डीची, त्यांची आता प्रॅक्टिस चालू आहे कबड्डीची. त्याच्यामुळे तिला लवकर जायला लागतं. आजारी आहे तरी पण लवकर जाते ती, कारण त्यांची प्रॅक्टिस बुडवायची नाही आहे असं सांगितलं आहे त्यांच्या कोचनी. त्याच्यामुळं ती जाती लवकर. आता माझं सगळं झालेलं आहे. म्हणजे आता काय भाजी, तर जी मिक्स घरात भाजी होती तीच घेतली, जे अवेलेबल होत्या त्याच घेतल्या. मग त्याच्यामध्ये तुम्ही बटाटा पण टाकू शकता, वांगही टाकू शकता. तर मी एवढं काय अवेलेबल नव्हतं, जेवढं होतं तेवढंच घेतलं. तर आता ते करून घेते आणि मग तुम्हाला दाखवते की काय काय घालते. बघा आता सगळी भाजी टाकली, तुम्हाला जवळ दाखवते. सगळी भाजी टाकून झालेली आहे. आता बघा त्यामध्ये हळद वगैरे टाकलेले आहे. तर आता आपण ह्याच्यामध्ये आपले मसाले घालून घेऊ आणि मग शेवटी ही चटणी घालूया. आपण घालू आता त्याच्यामध्ये कांदा मसाला थोडासा, कारण आपण भुगीमध्ये पण लाल तिखट घातलं, त्याच्यामुळे थोडासा कांदा मसाला घालायचा, नाही तर भाजी जास्त झाली. आणि मग आता ही भुगी घालून घेऊ. आणि थोडंसं शेंगदाण्याचं कूट घालायचं, थोडंसं पाणी घालायचं भाजी शिजण्यासाठी. आणि हे सगळे मसाले ते छान मस्तपैकी एकजीव होऊन जातात. थोडंसं पाणी वगैरे घातलं की. बघा शेंगदाण्याचं कूट टाकलं, ह्याच्यामध्ये पाणी वगैरे थोडं टाकू. आत्ताच तिला असा घट्टपणा आलेला आहे, व्यवस्थित परतायला येत नाही आणि तेल सोडते ते. कारण काळ्या तिळामध्ये असो किंवा पांढरं तीळ असो किंवा शेंगदाण्याचं कूट असो, तेल असतं त्याच्यामध्ये. त्याच्यामुळे थोडंसं पाणी घातले मी. आता हे शिजायला ठेवून देऊ. तुम्हाला कशी वाटली काळ्या तिळाची चटणी आणि भाजी ते मला कमेंट्समध्ये सांगा. आणि तुमच्या इकडे या काळ्या तिळाच्या चटणीला काय म्हणतात? तर माझ्या माहेरी याला काळ्या तिळाची चटणी म्हणतात, सासरी याला भुगी म्हणतात. अजून दुसरीकडे कारळ्याची चटणी असंही म्हणतात. तर तुमच्या इकडे या चटणीला काय म्हणतात ते नक्की मला सांगा, का फक्त चटणीच म्हणतात? कमेंट्समध्ये मला सांगा. आणि माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट्स करायला विसरू नका. बाय.